राणा, ए राणा, ए राणा, अरे उठ की. अजून झोपलायच वय? उठ लवकर, रात्रभर झोपला नाहीच वाटत. जा वहिनीला घेऊन यायचं ना हो. जा लवकर उठ. कुठून? अरे कुठून काय, मायकेवरून. अरे आज वहिनी येणार आहेत ना इकडं. जा लवकर, वाट बघत बसले असतील. काय म्हणतो? अंजलीबाईंना लई ताप होत असेल नाही? अरे असेल काय, होतोयच. पण तुला आड्याने डोसक्याच्याला काय कळते वय? मला समजत कळते, त्यांना इकडे राहायची सवय नाही रे. समजले अवघड जात असेल त्यासनी. तुला हे समज कळते, तेच लय चांगलं झालं. लय विश्वासानं लगीन केलं रे माझ्या बरोबर त्यांनी. त्यांना असं शेतात राहायला घेऊन यायला पाहिजे नको होतं. अरे मैं भी वहीच बोलतो. हे बघ, तू त्यासनी इकडे परत आणूच नको. डायरेक्ट वाड्यावर घेऊन जा. हा, तिथे गेल्यावर समजा प्रश्न मिटतील. वाड्यावर? हा. नाही, त्यांना माहेरीच राहू दे. अरे राणा, तू काय पागल आहे का? माहेरी काय को? बघ, त्यासनी घरला घेऊन जा. हा. नाही, यांना त्यांच्या आई वडिलांकडेच ठेवायचं. आणि तसं बी आता ते तिकडेच आहेत ना, त्यांना तिकडेच राहू दे. अरे त्यांना इकडे लई ताप होतोय. चुलीवर जेवण बनवायचं, भांडी घासायची, शेतावर राहायचं. समजा बरोबर नाही रे. राहू दे तिकडे निवांत. अंजू, अगं सकाळी सकाळी एवढी तयार होऊन कुठे चाललीस ग? कुठे म्हणजे? घरी नाही का जायचं मला? राणाजींचं एव्हाना आवरलं सुद्धा असेल. आज तालमीत गेले असतील ना, तर तिकडून इकडेच येतील मला आणायला. ते येतील ग केव्हा यायचं तेव्हा. तू कशाला आतापासून एवढं आवरून ठेवलेस? ते आल्यावर तयार व्हायला कितीचा वेळ लागतो? नाही ग, नको. मी आवरूनच ठेवते. उगाच माझ्यामुळे त्यांच्या दिवसभराच्या कामांमध्ये उशीर नको ना. ते आले की आम्ही लगेच निघू. ऐक ना, आज दोघं तुम्ही इथे जेवा आणि निवांत घरी जा. नाही, नको. मीच जाऊन जेवण बनवेन आणि मग आम्ही दोघं एकत्रच जेवू. अगं त्यांना इकडचं जेवण नाही ग जमणार. आलेच मी देवाला नमस्कार करते. कसं सांगू तुला? तू आता काही दिवस इथंच राहायचेस. जोवर हा शेताचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मी नाही जाऊ देणार तुला. तुला आहेस काय? अरे माझ्या जेवणासाठी त्यांना इकडे बोलवायचं वय? आपण दोघं करू की जेवण? त्यांना राहू दे निवांत. ए राणा, एकदा खुळापणा केलायस. हे काय? कुठे बाहेर चाललीस? महत्वाच्या कामासाठी चालली. कसलं काम? आणि मनू असताना का नाही ग बोललीस? कोण आहे मनू? माझी मोठी बहीण आहे. तिला कशाला सांगून जायला हवं? तिचा काय संबंध आहे? अगं तसं नाही, म्हणजे दोघी एकत्र गेला असतात ना बाहेर. आजी, मी वेगळ्या दिशेला जाणार होते, ती वेगळ्या दिशेला जाणार होती. तिला सांगून काय करणार आहे मी? कुठल्या? अनाथ आश्रमाच्या? रुमाल सापडत नाही माझा. मोना, मी तुला विचारतेय, कुठे चाललीयस? अनाथ आश्रमात? आजी नाही. का तू सारखा सारखा तोच प्रश्न विचारतेस? मी नाही चालली अनाथ आश्रमाला. तिला इकडे सोडून जाईन का मी? तुझा काही भरोसा नाही बाई. तू जिथे कुठे जाशील ना, तिथे मला बरोबर घेऊन चल. काय? सलील, लिफ्ट. तू इथे कसं काय? येत. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. काय मग आज सरप्राईज दिलंस तू मला? आवडतात मला सरप्राइजेस द्यायला. हा, आणि ते आवडीच्या माणसांना सरप्राइजेस द्यायला आवडतात.
चला मग आता सरप्राईजचा विषय निघाला तर अजून एका सरप्राईज कडे जाऊयात का? कसलं? फिरायला जाऊयात, गप्पा मारूयात, कॉफी पिऊयात, गाडी आपल्याला जिकडे नेईल तिकडे जाऊयात, मजा करूयात. चालेल? तसं असेल तर एक मिनिट थांब. हॅलो सारिका, गुड मॉर्निंग. ऐक ना, निर्मला मॅम आहेत का ग? ओके, बाय. निघूया. निघू. ग्रेट. हॅलो. नाही नाही नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. आय विल मॅनेज दिस. ओके, बाय. मानसी मॅम लेट येणार आहेत का? आज मानसी मॅम येणारच नाहीये. नाही का, कशासाठी वगैरे काही प्रश्न विचारू नकोस. लग्न आलेत ते. प्रेम, लग्न, संसार या सगळ्या गोष्टींमध्ये हॉस्पिटलची जबाबदारी फार महत्वाची वाटत नाहीये तिला. पण मग हे बघ, ती अपॉइंटमेंटची डायरी आहे ना, ती तुझ्याकडे ठेव आणि याच्या सगळ्या अपॉइंटमेंट तू मॅनेज कर. ओके? इथलं सगळं मी पाहते. निर्मले, येऊ का? अरे नानू मामा, येई. काय आज हॉस्पिटलमध्ये तू कसं काय? मानसी नाही का आली अजून? नाही आली. आज रजा आहे तिची. उत्तम झालं. काय उत्तम काय झालं? अरे आमची कामं अडतात. हे हल्ली फार होतं असं तिचं. त्याबद्दलच मी तुला काही सुचवणार आहे. विक्रांत कुठे आहे? नाही, विक्रांत आला नाहीये अजून. घरातून तर माझ्या आधीच निघाला होता तो. हो का? मग गेला कुठे? येईल, असेल, ऑन द वेच असेल. तू कुठे चाललीस? तुझ्या बरोबर. काय करतेस तू आजी? हे बघ, मी कामाला चाललीये. हा, तू कशाला येतेस माझ्या बरोबर? मी येणार म्हणजे येणार. आजी, मी वकिलांकडे चालली. येणार आहेस तू? कशावरून? मी नाही खोटं बोलत आहे आजी, मी खरं बोलतीये. हे बघ, आणि मी वकिलांची अपॉइंटमेंट घेतलीये. मला उशीर होतोय, मी निघाले. मग मी येईन की. नातीचं लग्न जमवायला जसं सासरी जातो तसं या घटस्फोटासाठी वकिलाकडे येईन. चल. आजी, का वागतेस तू माझ्याशी? वेळ लागलाय आजीला असं समज हवं तर. आजपर्यंत वकिलाकडे जायची वेळ कधी आली नव्हती, ती या घटस्फोटामुळे आली. आजी, घटस्फोट कोणाचा होतोय? ईशा कुठे? आजी, आजोबा, मी तुम्हाला विचारते, ईशा कुठे आहे? ती पाळण्यात नाहीये. म्हणजे ज्या अर्थी तुम्ही एवढ्या शांतपणे बसला आहात इकडे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ईशा कुठे गेली ते. कोण तू?